आज मी तुम्हाला कच्च्या कारल्यापासून भाजी बनवून दाखवते। 2-3 पाण्याने पहिले कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला मीठ लावायचं आणि आतमधून एक एक सिंगल चीर द्यायची, त्याला मीठ लावायचं आणि नंतर थोड्याशा तेलावरती त्याला आपण लगेच त्याच्यामध्ये सोडणार आहेत। थोड्याशा तेलावरती आपल्याला हे कारले टाकायचे आहे आणि सुरुवातीला जोरात गॅस करायचा आहे आणि गॅस जोरात केल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवलं की मध्ये मध्ये हलवायचे आणि नंतर कारल्याला थोडेसे काळे डाग पडले की मग आपण त्याला थोडा गॅस बारीक करायचा, नंतर गॅस सिम। आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडनं धुवासारखं स्टीम झालेली आहे आपली जमा। मग आपण याला गॅस बंद करायचा। इकडे मी शेंगदाणे भाजले, नंतर इकडे हा मसाला घेतला। हा मसाला तुम्हाला दिसतच असेल, यात लसूण आहे, आलं आहे, अख्खे धणे आहेत, कोथिंबीर आहे, जिरं आहे, लाल तिखट, हळद आणि मीठ थोडं घ्यायचं कारण आपण मीठ कारल्यांमध्ये टाकलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता, झाकण काढून थोडंसं कारलं आपलं थंड पण झालं असेल आणि थोडं दाबून बघायचं। आणि आता आपल्या कारल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून मिठाचं पण पाणी म्हणून हा ओलसरपणा आहे। आणि आपण हे सगळं मिक्सरला बिना पाण्याने वाटायचं, पाणी न घालता शेंगदाणे आणि तो मसाला वाटायचा। नंतर तुम्ही कढईत बघू शकता, एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे कारलं ठेवायचं आहे। हे कारलं ठेवल्यानंतर गॅस बारीक असू द्यायचा, याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आणि याला परत आपल्याला हे कारलं थोडंसं हे झालं, थोडंसं गरम झालं की त्याला लगेच पलटी करायचं आपल्याला। आणि ही कढई आहे ना, आपण अशी फिरवत राहायची। मी लोखंडाची कढई घेतली कारण लोह पोटात जावं म्हणून। तुमच्याकडे जी असेल ती लोखंडाची घेतली तर आपल्याला कुठली वस्तू, भेंडी, कारलं बनवण्यासाठी तेल हे कमी लागतो। असं उलटं करायचं आणि 1-2 मिनटात आपल्याला डब्यासाठी बनवण्यासाठी कारलं। यात आपण गूळ वापरलेला नाही आहे, चिंच वापरलेली नाही आहे, निंबू नाही, साखर नाही, उकडून घेतलेले नाही आहे। तरी तुम्ही एकदा हे कारलं बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। कारण सर्व एकजण म्हणतात की कडू कारलं तुपात घोळा, तपात तळा, साखरीत घोळा, पण कडू ते कडू, ही म्हण खोटी आहे।